अनुश्री चुकीचा शब्द वापर. मला खेचत होता. मला नाही सहन बोलत नाही याचा अर्थ असं नाही होत की तू आता काही बोलशील. फेन की चुपरा मूड खराब कर दिया तुम्हारी माँ का. तर कसं काय भावांनो, सुस्वागतम तुमचं अजून एका फ्रेश व्हिडिओ कॉन्टेंट मध्ये. सगळ्यात पहिला तर मी तुम्हा सगळ्यांची माफी मागतो, कारण जो आवाज आपल्या आधीच्या व्हिडिओना होता तो आवाज या व्हिडिओना काही टेक्निकल इश्यू मुळे लावता येत नाहीये. तरी पण काही दिवसांसाठी तुम्ही तुमच्या भावाला समजून घेशील असंच समजतो. अनुश्री बिग बॉस वरती आपण पहिला सुद्धा व्हिडिओ बनवला होता, पण अपलोड करायला वेळ झालता, म्हणूनच हा व्हिडिओ थोडा लवकर टाकलाय. तर जास्त बडबड न करता व्हिडिओला आरंभ करूया. अनुश्री गेल्या आठवड्यात तुम्ही दिसत नव्हता, आता वाटतं तेच बरं होतं. अनुश्री दीदी बद्दल जितकं बोलाल तेवढं कमी आहे हो. यांचे इंटरव्ह्यू पॉडकास्ट कोणी बघितलं की डोक्याला हातच लावून बसतोय. जो जी रहा. राकेश, असं नाही की तुमच्या तोंडून काहीच निघालं नाही. तुम्ही म्हणालात त्या मुलीची काय अवकात आहे की मला बोलते. ते चुकीचा शब्द वापरला होता. वापरताना तर भावाने काहीच विचार केला नाही, पण आता ते चुकीचा शब्द वापरला होता. एका मुलीची अवकात काढणार आपण, ते बरोबर नव्हतं. ते आय अग्री, ते चुकून निघालंय. ते मला ऍक्च्युली शब्द पहिला तर हे मराठी बिग बॉस आहे काय, बाहेरच्या देशातलं बिग बॉस आहे हेच समजणं झाले. मराठी बिग बॉस आहे मग मराठी बोला, इंग्लिश कशाला बोलताय. धिक्कार है हम पर. तुम्ही काय पण म्हणा, पण विषय बाकीच्या सदस्यांवर आला तर भाऊ आगीचा गोळा बनवून बरसात करतात, पण हाच विषय जर राकेशवर आला तर भाऊ बर्फाचा गोळा बनतात. काय भाऊ शोभतय का हे. राकेश रितेश भाऊंच्या तोंडामध्ये त्यांच्या बायकोचं नाव कमी आली, हे राकेश भाऊंचं नाव जास्त असते. राकेश 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 भाऊंची तुलत बायको हाय असं वाटायला लागले. राकेशने अनुश्री तुम्हाला ओढलं आणि त्यावेळेस तुम्ही म्हणालात मला खेचू नकोस. तिथे ठीक होतं, मला खेचू नकोस. इथे येऊन तुम्ही काय म्हणालात, मला परमिशन शिवाय मला टच केलेलं काय आवडत नाही. रितेश भाऊ तुम्ही बिचारीला समजून घ्या राव. तिच्या ऍटिट्यूडचा सामना कोणच करू शकत नाही. या जगात सगळ्यात सुंदर हीच आहे, तिच्यापेक्षा जर कोण असू शकत नाही. तिची बॉडी म्हणजे कापसाच्या गादीसारखी मऊ आहे, म्हणून तर ही स्वप्न सुंदरी आहे. हे फक्त हिलाच वाटतंय. खरी गोष्ट जर तिच्यासारख्या आमच्या शाळेत 23 पोरी होत्या, सांगा या शेंबडीला कोणीतरी. याचा अर्थ काय होतो. तो मला खेचत होता. मी त्याला बोलले नको दादा नको प्लीज ऐक सोड, हे नको करूस. त्यांनी खूप प्रयत्न केले, शेवटी मी नाही उठले आणि मी म्हणते नाही नको ऐक प्लीज, नाही नको आणि नो मीन्स नो. जिथे मी पहिल्यांदाच नाही बोललीये. मी एक गोष्ट सांगा, हे प्लीज मला सांगू नका की नो मीन्स नो. हे आम्हा सगळ्यांना माहिती आहे. हे बरोबर बोललं ना भाऊ. स्वतःला ही पोरगी इंग्रजांची शहजादी समजते. तो मला खेचत होता. मी त्याला बोलले नको दादा नको प्लीज ऐक. जोपर्यंत मी आहे ना, माझं नॉमिनेशन एक तू असणारच आणि मी फॅन्सला पण सांगणार. विशाल भाऊ नादाला लागून कोणाच्या नादाला लागलाय. 2 मिलियन वाला आहे आणि आपण 1 मिलियन वाले. याच्या नादाला लागला तर तुम्हीच अडचणीत सापडशील. यावेळी कोणी फॉरेनर का नाही आणलं? मागच्या वेळी फॉरेनर आणली होती, यावेळी रशियन आणूया, पुढच्या वेळी डायरेक्ट आफ्रिकावाले आणूया. दिदे तुलाच बिग बॉस मध्ये घेतले, हे नशीब मान. ही आणली की फॉरेनरच्या वरती नखरे तिचे. नखरे तर दिदे तूच करायला लागल्यास, ते पण खराब थोबडा घेऊन. प्रभू आवाज जास्त चढवू नकोस. काय बोलले? काय राव, कुठून सुटून या छोटे टन्नूलाच पकडते. मारामारी करा आता, तेवढंच राहिले. माँ चूद. बिग बॉसना एक प्रश्न पडला होता, कसला आयटम म्हणजे काय. काय बिग बॉस किती बारकट टन्नू आहे हो. त्याला कसं माहिती असणार. आयटम म्हणजे आपली गर्लफ्रेंड. एवढंच लक्ष शाळेत दिला असतं तर मोठा साहेब बनला असता, पण नाही. भावाला तर फॅन्ट्री मधला जबेच बनायचं होतं. किती गर्लफ्रेंड आहेत आपल्याला. हे एकच आहे आमची जिरली. बास भाऊ, इथंच आमच्या मनाचा पूर्ण चकनाचूर झाला. त्याला पण जीव पाहिजे राव. आपण तर जाऊन आता जीवच द्यायला पाहिजे. समजत तूच भारी दिसू लागली असं. थँक्यू. तो संस्कार आहेस. जो कुछ तो कर रहा है ठीक नहीं कर रहा. तर बास भावांनो, व्हिडिओला इथंच थांबवून व्हिडिओला एंड करून टाका. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक तर नक्की करा. चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. मला माहिती आहे करशील तुम्ही. पुढचा व्हिडिओ कोणावर पाहिजे कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत जय श्रीराम, जय शिवराय. भेटूया पुढच्या व्हिडिओत.